नमस्कार मित्रांनो. सध्या इराण-इस्रायल युद्धामुळे जगात तणावाचे अत्यंत गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाचा मोठा परिणाम आता भारतावरही होऊ लागला आहे आणि देशात गॅस आणि इंधनाच्या टंचाईची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तुम्ही कालपासून बातम्यांमध्ये ऐकले असेल की मोदी सरकारने देशात अचानक एस्मा कायदा लागू केला आहे. अनेक लोकांच्या मनात भीती आहे की हा कायदा नक्की काय आहे, याचा आपल्यावर काय परिणाम होईल आणि खरोखरच गॅस संपणार आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एस्मा कायद्याची आणि सद्यस्थितीची संपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मीडियाकडून झालेली एक मोठी गैरसमजूतसुद्धा मी स्पष्ट करणार आहे. मित्रांनो, आपला भारत देश आपल्या गरजेच्या अंदाजे 85 ते 90% कच्चे तेल आणि गॅस परदेशातून, विशेषतः आखाती देशांमधून आयात करतो. आता मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तिथल्या होर्मुझ जलमार्गातून होणारी जहाजांची ये-जा प्रभावित झाली आहे. यामुळे आपल्या देशात येणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात अडथळे येत आहेत. गॅसची हीच संभाव्य टंचाई रोखण्यासाठी सरकारने हे तातडीचे पाऊल उचलले आहे. आता येऊया मुख्य प्रश्नावर, तो म्हणजे एस्मा कायदा नक्की काय आहे? एस्माचा फुल फॉर्म आहे एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. मराठीत याला अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा असे म्हटले जाते. हा सरकारचा एक कडक कायदा आहे ज्याचा वापर आणीबाणी किंवा देशावर संकट आल्याच्या परिस्थितीत केला जातो. या कायद्याचा उद्देश हा आहे की देशातील जनतेसाठी आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सेवा, जसे की रुग्णालय, बँकिंग, वीज, पाणी पुरवठा आणि पेट्रोल गॅसचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नये. हा कायदा लागू झाल्यानंतर या अत्यावश्यक क्षेत्रांमध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी संप करू शकत नाही आणि कामही बंद करू शकत नाही. जर या काळात कोणी संप करत असेल किंवा काम करण्यास नकार देत असेल तर सरकार त्याला वॉरंटशिवाय थेट अटक करू शकते. थोडक्यात सांगायचे तर देशाचे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी हा कायदा सरकारला विशेष अधिकार देतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. सध्या टीव्ही आणि सोशल मीडियावर एस्मा कायदा लागू झाला आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे, पण यामध्ये थोडा तांत्रिक गोंधळ आहे जो आपण समजून घेऊया. मित्रांनो, गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि त्याचा घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने वास्तवात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 म्हणजेच ECA ॲक्ट लागू केला आहे. ECA आणि एस्मामध्ये काय फरक आहे? ECA कायद्याचा वापर वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो, तर एस्माचा वापर कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी केला जातो. दोन्ही कायदे आणीबाणीच्या परिस्थितीशी जोडलेले आहेत आणि इंग्रजीचे शॉर्ट फॉर्म एकसारखे वाटत असल्यामुळे बातम्यांमध्ये हा गोंधळ निर्माण झाला आहे. पण दोन्ही कायद्यांचा मुख्य उद्देश एकच आहे: सामान्य माणसाला त्रास होऊ नये. या कायद्यांचा सामान्य लोकांवर काय परिणाम होईल? सामान्य जनतेला घाबरण्याची गरज आहे का? अनेक लोकांच्या मनात प्रश्न असेल की आपण गॅसचे 2-3 सिलेंडर खरेदी करून ठेवायला पाहिजेत का? तर अजिबात नाही. सरकारने तेल आणि गॅस कंपन्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्वात आधी घरगुती गॅस LPG आणि वाहनांसाठी वापरला जाणारा CNG 100% क्षमतेने पुरवला गेला पाहिजे. या कायद्यांतर्गत कपात कोणाची केली गेली आहे? गॅस वाचवण्यासाठी सरकारने खत कारखाने, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि ऑइल रिफायनरीला मिळणाऱ्या गॅसमध्ये मोठी कपात केली आहे. याचा अर्थ असा आहे की व्यावसायिक वापराचा गॅस कमी करून तो आपल्या घरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने काळजीपूर्वक केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, हा होता एस्मा आणि अत्यावश्यक वस्तू कायदा. हे कायदे आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीत, तर संकटाच्या वेळी साठेबाजांना रोखण्यासाठी आणि आपल्या स्वयंपाकघरची चूल पेटती राहावी यासाठी लागू केले जातात. तुम्हाला या कायद्याबद्दल दिलेली ही स्पष्ट आणि सोपी माहिती कशी वाटली? तसेच सध्या तुमच्या गावात किंवा शहरात गॅस वेळेवर मिळत आहे की सिलेंडरसाठी रांगा लागत आहेत? हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन सरकारी धोरणांची अपडेटेड माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद.